Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आपण सगळ्यांनीच पाहिली, परंतु प्रचार जो आहे हा आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोघेही मुंबईत, विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये एकत्रित रोड शो करतायत, बाईक रॅली काढतायत. आपल्यासोबत उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आहेत सचिन पडवळ आणि किरण तायडे. आपण त्यांच्याशी संवाद साधून समजून घेणार आहोत की आम्ही पाहिलं मुंबई अख्ख्या देशाची नजर होती आणि त्यातल्या त्यात दक्षिण मुंबई जे आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पूर्वीपासून शिवसेनेचं प्राबल्य राहिलेलं आहे. परंतु मागच्या काही दिवसांमधल्या आम्ही घडामोडी बघतोय, अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा मोठ्या प्रमाणात आपले वरिष्ठ नेते असतील, दगडू सटपाळ सारखे, हे सोडून चाललेले आहेत. याचा काय परिणाम होईल तुम्हाला वाटतं? परळ लालबागमध्ये तुम्ही आता बघत असाल की नवीन पिढी आता शिवसेनेची चांगल्या तऱ्हेने तयार झालेली आहे आणि परळ लालबागमध्ये मी आज तुम्हाला सांगतो, जे उमेदवार मशाल निशाणीवर उभे आहेत आणि एक उमेदवार इंजिन निशाणीवर उभा आहे, हे 5च्या 5 उमेदवार बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आणि 100% हा त्यांचा सगळ्यांचा विजय नक्की आहे. विजय नक्की आहे अशी आपण या ठिकाणी अपेक्षा तर करतोय, पण तयारी तशी झालेली आहे. कारण जमिनीवर काय चित्र दिसतंय, एकच सभा झाली ठाकरे बंधूंची. खरं तर अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा जास्त सभा होईल, शाखांना भेटी झाल्या, पण त्याचा परिणाम लोकांमध्ये कसा दिसतोय? तुमचं केडर तुमच्या सोबत आहे, पण मूळ मराठी माणूस हा सोबत आहे असं वाटतं? ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे तरुणांमध्ये तसेच सैनिकांमध्ये ज्येष्ठ जल्लोषाचं वातावरण आहे. कुठेतरी चित्र वेगळं दिसतंय तुम्हाला. आणि जाहीर सभा वेळेअभावी कमी घेतल्या आहेत, पण शाखांना भेटी ज्या दिल्यात साहेबांनी, उद्धव साहेबांनी, राजसाहेबांनी, त्याचा खूप मोठा फरक पडणार आहे. कारण सैनिकापर्यंत थेट पोहोचलेले, सैनिकांबरोबर सगळे फोटो काढायला मिळाले, साहेबांबरोबर, राजसाहेबांबरोबर, उद्धव साहेबांबरोबर. त्याच्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. जास्त करून युवा सैनिक, मनसैनिक सगळे एकत्र काम करत आहेत. ज्या सभा झाल्या राज ठाकरेंच्या, उद्धव ठाकरेंच्या, त्यातले कुठले असे मुद्दे आहेत जे थेट जनतेला भिडलेले आहेत, ज्याच्या आधारावरती तुम्हाला मतदान होईल असं वाटतं? 100% सद्यस्थितीमध्ये 25 वर्षामध्ये ज्या तऱ्हेने मुंबई महापालिका शिवसेनेने सांभाळली तसंच काम कंटिन्यू करायचे. त्याच्यामध्ये जो मुंबई पोर्टच्या जमिनीवरचा मुद्दा जो उद्धव साहेबांनी मांडला की या ठिकाणी मराठी जे काही बांधव आहेत किंवा मूळ मुंबईकर आहेत किंवा मग गिरणी कामगार आहेत, अशांना घरं द्यायसाठी ज्या वेळेला सरकार नकार देते तेव्हा मुंबई पोर्टची 1800 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी आपण त्याला घरं देऊ शकतो. ही जी भूमिका त्यांची आहे ती मला खूप भावलेली आहे. कारण मुंबईमध्ये घराचा जटिल प्रश्न आहे आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना जर मुंबईमध्ये ठेवायचं असेल तर त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये त्यांना घराची उपलब्धता करून द्यावी लागेल. त्यासाठी जर हे ठाकरे बंधू पुढाकार घेत असतील तर तो सर्वात मोठा मुद्दा मला वाटतो. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच्या सभेत म्हणाले की मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा नसून हा ठाकरेंच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे आणि मराठी माणसाची गेल्या कित्येक वर्षांपासून दिशाभूल केली जाते. मराठी माणसाची कोणती दिशाभूल होत नाही. मराठी माणूस आहे तिथेच आहे. वेळेअभावी कामासाठी ते मुंबईच्या बाहेर गेले आहेत. अशी कोणती भूमिका नाही की ते आपल्याला कंटाळून किंवा ह्याच्यामुळे बाहेर गेलेले आहेत. सगळे सैनिक, मराठी सैनिक आणि सगळे इथेच दिसणार तुम्हाला. रहिवासी सगळे नागरिक इथेच दिसणार तुम्हाला लालबाग परळमध्ये. आणि तुमचं काय म्हणणं? कारण फडणवीसांनी सुद्धा काल काही व्हिडिओ दाखवले ज्याच्यामध्ये 2 भावांमधलं वितुष्ट लोकांना दाखवण्याचा प्रयत्न. काय आहे, एक लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या आरोप खोडून काढायची संधी असते. शिवाजी पार्कची आमची मिटिंग घेतली, आम्ही आमच्या त्या मिटिंगमध्ये संपूर्ण सादरीकरण केलं. आता फडणवीसांकडे विकासाचे मुद्दे शिल्लक राहिले नाहीयेत म्हणून ते मराठी माणूस असं म्हणजे दाखवायचा प्रयत्न करताय. पण एक लक्षात ठेवा, आतून पूर्णपणे बीजेपी भियालेली आहे. कारण मुंबईमध्ये अतिशय ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे एक मजबूत वातावरण तयार झालं आहे आणि जे त्यांना वाटत होतं की आपण वन साइड लढाई जिंकू, आज त्यांचे नेते देखील खासगीमध्ये बोलायला लागलेले आहेत की लढाई आम्हाला सोपी राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे ह्या 2 बंधूंच्या एकत्र येण्यामुळे हा करिश्मा घडलेला आहे. पूर्वाश्रमीचे जे कट्टर शिवसैनिक होते ते कुठेतरी त्यांच्या गळाला लागले. आज निवडणुकीच्या पूर्वी ते तिकडे गेले. अनिल कोकिळ असतील, मग दगडू सटपाळ असतील, या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी आत्मपरीक्षण म्हणून आपण काय म्हणाल? काय काय का असं सगळं? हा माझ्या तोडीचा विषय नाही आहे. मी एक छोटा शिवसैनिक आहे,
पण एक सांगतो, ज्या वेळेला इतर पक्षांना बाहेरच्या पक्षातले उमेदवार देऊन इलेक्शन जिंकायला लागते, याचा अर्थ त्यांच्याकडे स्वतःचे उमेदवार नाही आहेत, स्वतःचे कार्यकर्ते नाही आहेत. त्यांच्या रॅल्या बघा, म्हणजे शिंदे गटाच्या पण आणि बीजेपीच्या उमेदवारांना पण बाईक रॅलीला पण पैसे देऊन झोमॅटो आणि इतर ज्या काही ऑनलाईन कंपन्या आहेत, ब्लिंकिट, यांची माणसं आणावी लागत आहेत. त्यांच्या प्रचार फेऱ्या बघा, त्या प्रचार फेऱ्यामध्ये दिसणारा जो कार्यकर्ता आहे तो लालबाग परळमधला कार्यकर्ता नाही आहे. त्या कार्यकर्ता चेहऱ्यावरून तुम्हाला कळेल हा कुठल्या तरी ऑनलाईन कंपनीमध्ये किंवा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मधून बल्कमध्ये आणलेले कामगार आहेत. ही जेव्हा परिस्थिती एखाद्या उमेदवाराकडे येते तेव्हा त्या उमेदवाराच्या पक्षाने आत्मचिंतन केलं पाहिजे की 2014 पासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत जर तुमची सत्ता आहे तर तुम्ही स्वतःचे उमेदवार का उभे करू शकला नाहीत. परंतु लालबाग परळ असेल किंवा दक्षिण मुंबई असेल, मोठ्या प्रमाणात आता अमराठी वास्तव्यास आलेले आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का कुठेतरी त्यांचा वाढलेला आहे आणि कुठेतरी मराठी विरुद्ध अमराठी हे जे वातावरण आहे याचा फटका बसण्याची भीती नाही का वाटत? तशी शक्यता नाही आहे. मतदान टक्का नक्कीच वाढलेला आहे दुसऱ्या जातीचा, पण तरी सुद्धा ते आमच्याबरोबर सुद्धा आहेत मराठी माणसांना म्हणून. भारतीताई, तुम्ही सुद्धा आता आलात, मला सांगा, लाडक्या बहिणीचा हप्ता डिसेंबरचा असेल किंवा जानेवारीचा असेल, हा देण्याबाबत प्रयत्न सरकार करत होती. काँग्रेसला ऐन वेळेला पत्र दिलं, निवडणूक आयोगाने आता ते थांबवलेलं आहे. आता प्रचार असा सुरू आहे की लाडक्या बहिणीचे पैसे थांबवण्याचं काम या ठिकाणी तुमच्याकडनं होतंय. काय उत्तर द्याल? कसं आहे, लाडक्या बहिणी फार हुशार आहेत. एक पहिला मुद्दा की पैसे का थांबलेत हेही त्यांना माहिती आहे आणि ते पैसे कशातून देत होते, काय करत होते, लाडक्या बहिणीच आता सांगतायत आम्हाला नाही दिले तरी चालतील. इथपर्यंत सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे काय जनता किती सुज्ञ आहे तेवढं सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येत आहेत. पण धनशक्तीचा वापर असेल किंवा सरकारी यंत्रणेचा वापर असेल, या समोर कुठेतरी आपण टिकाव धराल असा विश्वास आहे तुम्हाला? नक्कीच विश्वास आहे. धनशक्ती आता काम करणार नाही, 100% काम करणार नाही, कारण लोकांना समजलं आहे आणि सगळी लोक मराठी एकमतासाठी जवळ आलेली आहेत, एकत्र आलेली आहेत. त्यांना आता समजलं आहे मराठी टिकलं नाही तर काही होणार नाहीये. सगळ्यांनी आपल्याला एकत्र येऊन मराठी अस्तित्व टिकवायला पाहिजे. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मराठी माणसाच्या बालेकिल्ल्यात इथले जे उमेदवार आहेत यांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकलेलं आहे आणि याच मुद्द्यावरती खरं तर ही निवडणूक गाजलेली आहे. त्यामुळे मराठी माणसाचं अस्तित्व या मुंबईत अबाधित राहील का, हा निकाल ठरवणारा कुठेतरी ही निवडणूक ठरणार आहे आणि याची प्रतीक्षा आपल्या सगळ्यांना असेल. कॅमेरा पर्सन सचिन सावंत, ऋत्विक भालेकर, मुंबई तक.